नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, पुणे जिल्हा नगरी सहकारी बँक भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पुणे जिल्हा नगरी सहकारी बँक जिल्हा अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि पदाचे नाव काय आहे, लिपिक पदासाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला 12,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज हा करू शकता। बघा, आपण संपूर्ण डिटेल सविस्तर पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायची ही माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बँक क्लर्क जॉब वॅकन्सी 2024 ची बँक भरती आहे। बँकेचे नाव काय आहे, पुणे जिल्हा नगरी सहकारी बँक या अंतर्गत ही भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे, प्रायव्हेट बँक जॉब असणार आहे। वयोमर्यादा किती लागणार आहे, 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि प्रेशर किंवा अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा, अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन किती मिळणार आहे, 15,000 ते 35,000 तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। सुरुवातीला द्यायचा पगार असणार आहे। अर्ज फी किती आहे, 708 रुपये आणि GST सह तुम्हाला इन्क्लूड आहे। त्यानंतर पगारीमध्ये सुद्धा तुमच्या वाढ केली जाणार आहे। बघा, नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, तर तुमची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट सुरू झालेली आहे, 7 डिसेंबर 2024 पासून इथे अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे आणि अप्लाय लास्ट डेट काय आहे, 20 डिसेंबर पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, पुणे पिंपरी चिंचवड हे नोकरीचे ठिकाण आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता लेखनिक या पदासाठी उमेदवारांची भरती करावायची आहे। त्यासाठी खालील निकषाप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज हा मागवण्यात येत आहे। पद संख्या किती आहे, 19 जागांसाठी इथे भरती होणार आहे। आवश्यक पात्रता तुम्हाला काय लागणार आहे, वाणिज्य शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी पात्र असाल तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे। त्याच पद्धतीने MSc पात्र असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट कोर्स म्हणजे तुम्हाला डिग्री सुद्धा लागणार आहे। त्यानंतर MSc सुद्धा असणे गरजेचे आहे। त्यानंतर जर तुम्ही प्राधान्य म्हणजे हे कोर्स जर तुमचे झालेले असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानंतर तुमचा अनुभव असेल, बँक किंवा पतसंस्थेत कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाणार आहे। वयोमर्यादा किती लागणार आहे, 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। किमान तुम्हाला 22 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि अर्ज शुल्क तुम्हाला 708 GST सह लागणार आहे। त्यानंतर वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज पूर्ण माहितीसह ईमेल ॲड्रेस व किंवा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या या वेबसाईटवरती जाऊन गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत तुम्हाला ऑनलाईन पाठवायचे आहेत। बघा, प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत ऑनलाईन पाठवायचे आहे। त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीये, इथे असं सांगण्यात आलेलं आहे। लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येणार आहे। परीक्षेचे ठिकाण, दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबत माहिती पात्र उमेदवाराने ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे। पुणे जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशन या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बघा, अर्जासोबत नॉन रिफंडेबल तत्वावर परीक्षा फी पाठवायची आहे। किती आहे परीक्षा फी, 708 रुपये तुम्हाला परीक्षा फी पाठवायची आहे। बघा, असोसिएशनच्या खालील बँक खात्यामध्ये NEFT ने जमा करावयाचे आहे। नातेवाईकाच्या अथवा अन्य खात्यावरून पाठविले असल्यास त्याचा तपशील अर्जासोबत नमूद करणे गरजेचे आहे। बघा, तुम्ही इतर नातेवाईकाच्या किंवा इतर लोकांच्या
बँकेमधून जर तुम्ही पैसे पाठवले असाल तर ती पावतीसुद्धा तुम्हाला तिथे अर्जासोबत लावायची आहे। आणि तुम्हाला बघा इथे बँकेचा नंबर दिलेला आहे, असोसिएशन खात्याचे तपशील इथे दिलेला आहे, पुणे डिस्ट्रिक्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन LTD पुणे। बघा अशा पद्धतीचे तुम्हाला इथे कोऑपरेटिव्ह बँक LTD पार्थिव दर्शन इथे बँकेचे नाव दिलेलं आहे आणि बँकेचा अकाउंट दिलेला आहे आणि IFSC कोड सुद्धा इथे दिलेला आहे। या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा शुल्क इथे भरायची आहे। बघा अशा पद्धतीचे संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा। धन्यवाद।